सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी. जर आपण सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या पगार आणि पेन्शनवर होऊ शकतो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयोगाने सूचना सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. नवीन अंतिम तारीख 31 मार्च 2026. पूर्वी ही तारीख 16 मार्च होती. मात्र आता कर्मचाऱ्यांना आपले मत व्यवस्थित मांडण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. तुमचा अभिप्राय येथे सादर करा. 8cpc.gov.in. आयोगाने 18 प्रश्नांची यादी जाहीर केली आहे, ज्याच्या आधारे भविष्यातील पगार आणि पेन्शन निश्चित होणार आहे. यामध्ये खालील महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. फिटमेंट फॅक्टर किमान, वेतन महागाई भत्ता DA, घरभाडे भत्ता HRA, पेन्शन संबंधित बाबी. कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या. फिटमेंट फॅक्टर वाढवून पगारात मोठी वाढ. जुनी पेन्शन योजना OPS लागू करणे. 18 महिन्यांचे थकीत DA एरियर्स देणे. पेन्शन नियमांमध्ये सवलत. एकूणच 8व्या वेतन आयोगाचा हा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.